की तुम्हाला लक्षणं सगळी ट्विन फ्लेम सारखी दिसतील, त्याचं वागणं पण ट्विन फ्लेम सारखं वाटेल आणि वाटेल की नाही बाबा हाच माझा ट्विन फ्लेम आहे, पण तो स्पिरिच्युअल नाही आणि तो तुम्हाला टॉर्चर करायला लागतो, कंट्रोलिंग करायला लागतो, बॉसिंग करावा लागतो. आणि माझी काही चूक नसताना ती गेली पण आणि आता मला मिळत पण नाही आणि मी काय करू मला कळत नाही. संपलं आता सगळं, म्हणून इथे सुसाईड अटेम्प्ट होतात. डार्क नाईट ऑफ फेज जे आहे, काय चाललंय काही माहित नसतं. मग याच वेळेला जेव्हा ही फेज असते, याच वेळेला युनिव्हर्स तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून सायन्स द्यायला चालू करतो. जेव्हा डेथ झालेली आहे सुशांत सिंग राजपूत, तर ती स्पिरिच्युअल अवेकनिंगची फेज होती. ट्विन फ्लेम अवेकनिंग जेव्हा होतं तेव्हा आपल्याला कोणते सायन्स दिसतात? जेव्हा आपल्याला जाणीव व्हायला लागते की याच्या पलीकडे काहीतरी आहे, वेगळं काहीतरी आहे, इथे मला दिसतंय हे खरं नाहीये, काहीतरी वेगळं अजून आहे, हे जेव्हा जाणीव होते तेव्हा तो 4th डायमेन्शन मध्ये जातो आणि हीच फेज असते जिथे स्पिरिच्युअल अवेकनिंग त्याचं होतं. मग हे जे रिलेशनशिप मध्ये येणारे प्रॉब्लेम्स आहेत किंवा कार्मिक कनेक्शन मध्ये येणारे अडथळे, तर ते दूर कसे करायचे? किंवा जसे डेट ऑफ बर्थ आहे 26, 29, 28 त्रास देतातच. इमोशनली खूप सफर होईल ती व्यक्ती. फिमेल असेल तर मॅरिड लाईफ खूप ट्रॅजिक असेल, खूप त्रास येतील तिच्या वाटेला. अजून एक तुम्ही म्हटलं की सोल कॉन्ट्रॅक्ट, त्याबद्दल थोडी आम्हाला माहिती द्या. बऱ्याच अनवॉन्टेड प्रेग्नन्सी असतात, ते मूल आईला बऱ्यापैकी डिसरिस्पेक्टच करतं, आईविषयी रागच असतो आणि कळत नाही की ते तसं का करते. कारण आपण चांगलंही काम केलेलं आहे, वाईट पण केलेलं आहे, मग त्याच्याशी संबंधित जेवढे काही आत्मे आहेत ते येणारच आहेत परत. मुळात ना जो ट्विन फ्लेम असतो त्याला एक्सटर्नल व्हॅलिडेशनची गरज नसते. तो स्वतः ट्विन फ्लेम आहे हे तो शुअर असतो.